तळोजा MIDC परिसरातील एक सुरक्षा रक्षक तुहीन घोष, वय 33 वर्ष, गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या चणचणीमुळे प्रचंड निराश होता. या नैराश्यानं त्याच्या मनात घर केलं आणि याच रागाच्या भरात त्यानं जे काही केलं ते ऐकून महाराष्ट्राला हादरा बसलाय. आपल्याजवळ खर्चासाठी पैसे नसल्यामुळं तुहीन घोषनं आपल्या मनातलं वैफल्य आणि राग दोन निष्पाप नागरिकांवर काढला आणि त्यांची निर्घृण हत्या केली. एका रात्री तुहीन घोष याच रागाच्या भरात रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी सायकलवरून 29 वर्षीय राजू बासुमतारी नावाचा एक तरुण हा आपल्या घराकडे निघालेला. अचानक तुहीननं कोणताही विचार न करता त्याच्या हातात असलेल्या लोखंडी पाईपनं राजूवर जीवघेणा हल्ला केला. राजूला काय झालं हे समजायच्या आतच तुहीननं वारंवार हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं. हा प्रकार पाहून त्याच रस्त्यावरून आपल्या मोटारसायकलवरून जात असलेले साईनाथ पाटील यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. माणूस म्हणून ते एका निष्पापी व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रागानं पेटलेल्या तुहीननं त्यांच्यावरही त्याच लोखंडी पाईपनं हल्ला केला. या दोनही हल्ल्यांमध्ये राजू बासुमतारी आणि साईनाथ पाटील यांना इतक्या गंभीर जखमा झाल्या की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या मदतीनं पोलिसांनी तात्काळ आरोपी तुहीन घोषची ओळख पटवली आणि त्याला काही वेळातच अटक केली. पोलिसांनी तुहीन घोषची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान तुहीननं धक्कादायक कबुली दिली. त्यानं सांगितलं, माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे मी खूप रागात होतो आणि त्याच रागातून मी 2 निष्पाप लोकांची हत्या केली. आर्थिक अडचणी आणि त्यातून येणारं नैराश्य किती भयानक रूप घेऊ शकतं याचं हे एक विदारक उदाहरण आहे. सिनियर PI प्रवीण भगत व त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण, आजूबाजूचे जे CCTV फुटेज आणि जे त्यांचं फिजिकल नेटवर्क आहे याची उत्तम प्रकारे सांगड घालून यातील आरोपी निष्पन्न केलेला आहे. यामध्ये तुहीन विश्वरूप घोष राहणार पश्चिम बंगाल हा आरोपी निष्पन्न झालेला आहे. सदरचा जो आरोपी आहे त्या घटनास्थळाच्या बाजूला एक कंपनी होती, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झालेला होता आणि त्या तणावातून त्यांनी लोखंडी पाईपच्या साहाय्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एक सायकल स्वार इसमाच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून त्याला मारलेला आहे. त्याचप्रमाणे एक मोटरसायकलवर जाणाऱ्या व्यक्तीला देखील लोखंडी पाईप घालून त्याला जबर दुखापत केलेली आहे. जर यापूर्वी काही गुन्हे दाखल नाही आहेत, परंतु हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो आरोपी आहे तर तो मूळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा आहे आणि काही दिवसांपासून तो IGPL तळोजा MIDC या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि या घटनेमध्ये आरोपीला आपण 4 तारखेला अटक केलेली होती आणि त्याला 10 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाकडून मिळालेली आहे. या घटनेनं पनवेलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलंय. एका क्षणाच्या रागानं 2 निष्पाप जीव गेले आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. समाजातील वाढत्या नैराश्याच्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित होतोय. अशा घटना रोखण्यासाठी समाजानं काय केलं पाहिजे, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.